यांनी एक पत्र आम्ही काल मागितलं होतं, त्यांनी पत्र दिलं की आम्ही जे बँकेचे व्यवहार करतो किंवा एनपीए काढतो तो आम्ही म्युच्युअली काढतो, मॅन्युअली ते काढायचं त्यांचं धोरण आहे। आणि मॅन्युअली ज्यावेळेस आपण काढतो एनपीए किंवा जे काही व्यवहार त्या संदर्भात हा जो एनपीए काढायचा जे कार्यक्रम आहे जवळपास त्याला सेंट्रल बँकिंग सिस्टीम जी म्हणतात ती 10-11 मध्ये आपली पूर्ण झालेली आहे। आता 10-11 पासून आपले जे एनपीए काढण्याची जी पद्धत पाहिजे होती ती पद्धत पूर्ण मॅन्युअली न करता तुम्हाला कॉम्प्युटराइज काढायला पाहिजे होती। कॉम्प्युटराइज जर काढली नाही तर मग त्याच्यात मॅनिप्युलेशनचे भरपूर स्कोप असतो। जर आपण त्याच्यातून जर काढली तरच त्याच्यात खऱ्या अर्थानं तुम्हाला बँकेची परिस्थिती समजू शकते, परंतु ती 10-11 पासून आपण काढत नाहीये। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सहनिबंधानं नियुक्त केलेली जी पांडे मॅडम आहे त्या पांडे मॅडमनी ज्या नोटिसेस संचालक मंडळाला दिल्या होत्या त्याच्यात त्यांनी जो मुद्दा क्रमांक जो मी दिलेला आहे त्यात त्यांनी फार सिरियस गंभीर निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्या निरीक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे 7-12 ते 21 पर्यंत लेखा परीक्षकाशिवाय इतर लेखा परीक्षक गुंतवणूक समितीत उपस्थित असल्याचे निदर्शन येते, परंतु त्यांनी त्याच्यात कोणतंही ऑब्जेक्शन किंवा काही या मुद्द्याला धरून मी हे सांगतो की संधी लेखापाल आपल्या इथं जे नेमलेलं आहे आपल्या बँकेनी केला नाही त्याचं कमिशनरनी पत्र दिलेलं आहे आणि कमिशनरच्या पत्रावर विभागीय सहनिबंधकांनी पत्र दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की एक वेळ पत्र दिलं तरी केलं नाही, दुसऱ्यांदा 79 ची नोटीस दिली। 79 ची नोटीस की जर आता तुम्ही कर्जमाफीचा करारनामा केला नाही म्हणजे शासन जी कर्जमाफी देऊन राहिले ती त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भातला जो करारनामा होता तो करारनामा केला नाही तर आम्ही तुमची बँक बरखास्त करू ही 79 ची नोटीस म्हणते। त्यावेळेस कुठं त्यांनी जाऊन हा करारनामा केला, बरं हा करार नाही, परंतु जॉईंट रजिस्ट्रार कमिशनर ऑफिस यांच्यावर त्यांचं सारखं प्रेशर होतं की 156 ज्या पोस्ट भरायच्या होत्या ती परवानगी ते देऊ शकत नव्हते, कारण की कर्मचारी भरायची परवानगीसाठी जे नॉर्म्स आरबीआयने किंवा नाबार्डने जे फिक्स केलेले आहेत ते त्याच्यात आपली बँक बसत नाही आणि त्याच्यामुळं ते परवानगी देत नव्हते आणि ती परवानगी देत नसून 2 महिने 3 महिने टाळलं आणि ज्यावेळेस बरखास्तीची नोटीस केली त्यावेळेस त्यांनी ते करारनामा तो केला। त्याच्यात म्हणजे कमिशनरचं पत्र 79 ची नोटीस ते सर्व तुम्हाला मी त्याच्यात दिलेलं आहे। त्यानंतर बँकेला दरवर्षी नाबार्ड किती शेतकरी कर्ज वाटप केलं याची माहिती पाठवावी लागते आणि तुमचे लाभार्थी किती आहे म्हणजे कर्जदार किती आहे हा दरवर्षीचा जो रेशो आहे त्याच्यात मी एक तुम्हाला एकदम शेवटचं पेज आहे त्याच्यातलं म्हणजे आपली शेतकरी आपले शेतकरी लाभार्थी जर तुम्ही 8-9 पासून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला सर्व वर दिसेल 60,000 लाभार्थी होते, नंतर 88,000 होते, त्यानंतर 75,000 होते, 66,000 होते, 54,000 होते, 54,000 होते, 58,000, 56,000, 56,000 आणि मग आलो आपण 17-18 वर। 17-18 वर तुम्हाला एक याचा चार्ट दिसत जो DDRनी सही दिलेला आहे। मी इतर मागासवर्गीय जो प्रवर्ग आहे त्यातून मी परिवर्तन पॅनलचा उमेदवार आहे। सर्वांनी आमच्या मतदारापर्यंत आमच्या सर्व उमेदवाराच्या संदर्भात आपलं चांगलं लेखन करून या पॅनलला मदत करावी एवढी विनंती करतो।